आंदोलन का मागे घ्यायचं? आंदोलनाचा आणि चर्चेचा संबंध काय? ती चर्चा आहे. ते येतात मराठ्याला येड्यात काढायला, मराठ्यावर अन्याय करायला. मी मराठ्यावर अन्याय नाही होऊ दे. ते आणते थोड्याफार गप्पा. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहे. आज त्यांनी महत्वाची घोषणा केली की 30 मे पासून रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण करणार आहे. स्वतः पाटील आपल्यासोबत. पाटील, परत उपोषणाची वेळ आली. ते सारखं झटावंच लागत असतं, झगडावं लागत असतं. त्यावेळेस समाजाला मिळतं. हैदराबादचा जे आर काढला, 58 लाख नोंदी आहेत, त्याचे प्रमाणपत्र घ्यायचे आहेत, गॅझेटियरचे घ्यायचे, 17 संस्थांचे घ्यायचे, गुन्हे आहेत. या सगळ्या मागण्यांसाठी, अंमलबजावणीसाठी आपण ते करणार. उन्हात बाज टाकून उपोषण करायचं, हा निर्णय म्हणजे कशामुळे घ्यावा लागला तुम्हाला एवढा काय टोकाचा? ते शब्द त्यांनी दिला होता म्हणून की आम्ही 100% आरक्षण देतोय, फडणवीस साहेब द्यायला तयार आहेत म्हणून आम्ही राज्यातल्या सगळ्या बैठका रद्द केल्या आणि त्यांनी शेवटी दगाफटकाच केला समाजाशी. मग मला आता कठोरच करावं लागेल ना, तरच माझ्या समाजाला मिळेल. कारण जूनमध्ये आता ऍडमिशन आहेत. समाजाच्या लेकराच्या आयुष्यापेक्षा भविष्यापेक्षा आपल्याला दुसरं मोठं काय. पण आपल्या समाजाच्या लेकराचा जीवनाचा जर कोणी उन्हाळा करत असलं तर आपण शांत नाही बसायचं. वाटोळं नाही होत समाजात. लढतो, लढणार आहे, कठोर लढणार आहे. मला एक तर आरक्षण द्यावं लागेल, तर पडून मेलेला बघा फडणवीस. प्रसाद लाड यांनी तुमची काही दिवसापूर्वी भेट घेतली होती. ते म्हटले होते असं मी तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडेल. उद्या पुन्हा ते आणि विखे पाटील तुमची भेट घेणार आहे आणि तुमच्या काय शंका असेल त्याचे निरसन करू म्हणतात. करतील ना मग, शंकाचं निरसन करतील. मग उद्या काय शंकाचं निरसन करते तू उद्या मी कुठं नको येऊ म्हणून त्यांना दोषच देत नाही ना. मी माझ्या लढण्यावर ठाम आहे. आणि मी म्हणलं तसंच उपोषण करणार, कठोर करणार. मी आता बोलताना म्हणालेत की भाजपमध्ये बरेच गट आहेत, प्रत्येक जण परेशान आहेत. आणि मन नाही काय आहेच अन. ते बोलत नाही तर मला बोलत आहेत, मी बोलतो आणि त्याला काय. आणि कोणाला सुकान ठेवलंय? कोण आहे? कोणाला सुकाल ठेवलं त्यांनी? भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, कोण कोण ठेवलंय? कोणीच नाही. कोणाला? ते काय सत्तेला भुकालेला माणूस. आणि ज्यांनी सत्ता दिली त्यांना उद्ध्वस्त करायचं, एवढंच काय. लय काम करावं लागतं हो जनतेच्या मनावर राज्य करायला. लय काम करावं लागतं, लय लोकात घुसावं लागतं. ते जाते तुम्ही घुसा म्हणतो आम्ही. तुम्ही हैदराबादचा जे आर काढला, श्रेय दिलं ना फडणवीस साहेबाला आणि विखे पाटलाला. मी डायरेक्ट म्हणलोत ना, 70 वर्षात जे आर निघाला नाही ते यांनी काढला. पण काढल्यावर पुढं बंद केलं ना सगळं. काढून काय कागद घेऊन हिंडायचं का नुसतं आम्ही ते तसं नव्हते ना करीत. एकदा दिलं की सगळं द्यायचं. तुम्ही जे आर दिला 360 प्रमाणपत्र दिले आणि बंद करून टाकलं. कागद घेऊन हिंडाव का खिशात घालून? ते तसं नव्हते ना करीत. ती जी गोष्टीत शिंदे समिती उतरली तर प्रमाणपत्र काढले, नोंदी शोधले की लगेच प्रमाणपत्र धडाधड सो. तुम्ही तसे नाहीत. काय तुमची समाजाविषयी नीतिमत्ताच खराब आहे, मराठ्यांविषयी. पाटील, उद्या दोघ जण तुमची भेट घेणार आहेत. जर उद्या तुमचं जर काही सकारात्मक चर्चा झाली किंवा त्यांच्या म्हणण्यापूर्ण जर तुमच्या शंकाचं निरसन झालं तर आंदोलन माग घेणार की आंदोलनावरती ठाम आहे? आंदोलन का मागे घ्यायचं? आंदोलनाचा आणि चर्चेचा संबंध काय? ती चर्चा आहे. ते येतात मराठ्याला येड्यात काढायला, मराठ्यावर अन्याय करायला. मी मराठ्यावर अन्याय नाही होऊ दे. ते आणते थोड्याफार गप्पा. चालू दे. त्यांनी काही वेळ मागितला अधिकचा तर? आणि आता 10 महिने काय होतं मग? उद्या 29 मेला 10 महिने होती. ही वेळ नव्हता आणि काय होता मग? ते आता वेळ मिळणार नाही सर. अरे पण ही काय होता? वेळच होता ना. कशासाठी वेळ पाहिजे? 58 लाख नोंदी शोधल्यात म्हणतोय मी. प्रमाणपत्र द्या, त्याला वेळ लागत नाही. नोंदी शोधायला वेळ लागत. 58 लाख शोधल्यात ना, प्रमाणपत्र द्या, वेळ कशाला पाहिजे? तुम्ही हैदराबादचा जे आर काढलाय, मी म्हणतो प्रमाणपत्र द्या. तुम्ही असं म्हणणार आहेत का जे आर काढायचं राहिलाय? जे आर काढलाय, प्रमाणपत्र द्या. 17 संस्थांचा जे आर काढा म्हणतोय मी. ते म्हणते ना अहवाल पाहिजे तर अहवाल स्वीकारलाय त्यांनी. नुसता जे आर काढायचा. अडचण काय? प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी द्या म्हणतोय. उत्तर काय आहे? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्यांना निधी द्या म्हणतोय. उत्तर काय त्यांचं? वेळ कशाला पाहिजे? प्रमाणपत्र द्यायला वेळ लागत असतो. म्हणजे नोंदी शोधल्यात तुम्ही नुसतं प्रमाणपत्र द्यायचे त्याला वेळ असतो. 10 महिने काय केलं? ऊस तोडायला गेले ते काय? नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. आता सरकारला वेळ मिळणार नाही. 30 काय तारखेपासून होतं?
आमरण उपोषण करण्याचा इशारा जो तो मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर उद्या भाजप नेते प्रसाद लाड आणि विखे पाटील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची देखील माहिती आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली, सराटी.